नमस्कार. स्टँडर्ड 10 मॅथमॅटिक्स पार्ट 1 अल्जेब्रा चॅप्टर नंबर 6 स्टॅटिस्टिक्स सांख्यिकी या चॅप्टरचा मीन आणि मेडियन या दोन भागांचा आपण अभ्यास केलेला आहे आणि प्रॅक्टिस सेट 6.1 आणि 6.2 मधील उदाहरणे आपण सोडवलेली आहेत. आज आपल्याला सेंट्रल टेंडन्सीचं तिसरा पार्ट आपला पाहायचा आहे, तो म्हणजेच मोड. तर मोड म्हणजे काय आणि मोड कसा काढायचा, जर फ्रिक्वेन्सी ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन जर दिलेलं असेल तर आपल्याला या ठिकाणी मोड कसा काढायचा तो आपल्याला या 10व्या इयत्तेत शिकायचा आहे. तर मोड त्यासाठी आपण प्रॅक्टिस सेट 6.3 मधली उदाहरणं सोडवणार आहोत. सुरुवातीला मोड काढण्याचं सूत्र काय आहे ते आपण पाहू. Mode for grouped frequency distribution. We know that the score repeating maximum number of times in a data is called the mode of the data. आपल्याला माहिती आहे, स्कोर जो रिपीट झालाय जास्तीत जास्त वेळा, मॅक्झिमम नंबर ऑफ टाइम्स इन अ डाटा, त्याला काय म्हटलं जातं, मोड ऑफ दी डाटा असं म्हटलं जातं. जो स्कोर पुन्हा पुन्हा रिपीट झालेला आहे मॅक्झिमम नंबर ऑफ टाइम्स, त्यालाच आपण काय म्हणतो, मोड म्हणतात. हे आपण मागील वर्षी पण शिकलेलो आहोत. त्याही ठिकाणी आपण मोड काढलाय, पण तो अनग्रुप्ड फ्रिक्वेन्सी होती. या ठिकाणी ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी लार्ज डाटा असेल तर त्या ठिकाणी मीन कसा काढायचा, मोड कसा काढायचा ते आज आपण पाहत आहोत. We have learned the method of finding the mode of an ungrouped data. Now let us study the method of estimation of mode of grouped data. तर ग्रुप्ड डाटाचा मीन कसा काढायचा मोड त्यात पाहणार आहोत. फॉर्म्युला: मोड इज इक्वल टू एल प्लस इन द ब्रॅकेट f1 minus f0 upon 2f1 minus f0 minus f2 into h. हे प्रत्येक जण काय ते पाहू. एल म्हणजे काय, f1 म्हणजे काय, f0 काय आहे, f2 काय आहे, h काय आहे ते पाहू. एल इज द लोअर क्लास लिमिट ऑफ दी मॉडल क्लास. मागच्या उदाहरणामध्ये पाहिलं होतं आपण, मेडियन मध्ये मेडियन क्लास कोणता तो ठरवला. तसा या ठिकाणी सुद्धा मॉडल क्लास कोणता आहे तो आपल्याला ठरवायचा आणि त्याचं लोअर लिमिट, क्लास लिमिट म्हणजेच एल. f1 फ्रिक्वेन्सी ऑफ दी मॉडल क्लास, जो मॉडल क्लास असेल त्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे f1. f0 is the frequency of the class preceding the model class. त्या मॉडेल क्लासच्या अगोदरचा जो क्लास आहे त्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे f0 ने दाखवलेली. f2 is the frequency of the class succeeding the model class. मॉडेल क्लासच्या नंतरचा जो क्लास आहे त्याची फ्रिक्वेन्सी ही f2 ने दाखवलेली. आणि h is the class interval of the model class. मॉडेल क्लासचं क्लास इंटरवल म्हणजेच h. हा जो फॉर्म्युला आहे आणि या फॉर्म्युल्यामधला प्रत्येकाचा अर्थ आपण समजावून घेतलेला आहे. पुढे आपल्याला या फॉर्म्युलाचा वापर करून आणि दिलेल्या गिवन स्टॅटिस्टिकल डाटा जो असेल त्याचा आपल्याला काय करायचं आहे, मोड काढायचा. म्हणून प्रॅक्टिस 6.3 क्वेश्चन नंबर 1. The following table shows the information regarding the milk collected from the farmers on a milk collection chain. शेतकऱ्याकडनं दुधांचं काय केलं आहे, संकलन केलेलं आहे, त्या आकडेवारी दिली. And the
कंटेंट ऑफ फॅट इन द मिल्क. त्या दुधामधला फॅट त्याची माहिती आपल्या ठिकाणी दिलेली आहे. मेजर्ड बाय अ लेक्टोमीटर. लेक्टोमीटरने ती मोजलेला आहे फॅट. फाइंड द मोड ऑफ द फॅट कंटेंट. तर त्या फॅट कंटेंटचा काय करायचं आहे, मोड काढायचा. बघा या ठिकाणी आपल्याला टेबल हा दिला आहे, तर तसाच ठेवला तर चालेल. मी या ठिकाणी उभा करून घेतला, वेगळं काही त्याला काय केलंय, उभा टेबल केलेला आहे. तुम्ही उभा न करता आहे तो टेबल आडवा तसाच खाली आखला तरी चालेल. पुढं काय दिलं इथं, कंटेंट दिले पहिल्या रो मध्ये, म्हणजे इथं पहिल्या कॉलम मध्ये आपल्या आता कंटेंट दिले. कंटेंट म्हणजे काय, फॅट दिलं, पर्सेंटेज दिले, आणि मिल्क कलेक्टेड इन लिटर. लिटर मध्ये दूध कलेक्शन किती झाले ते दिलेलं आहे. 2 ते 3% फॅट असणारी 30 लिटर दूध आहे. 3 ते 4% फॅट असणार 70 लिटर दूध आहे. 4 ते 5% फॅट असणार 80 लिटर दूध आहे. 5 ते 6 लिटर फॅट असणार फॅट असणार 60 लिटर दूध आहे. आणि 6 ते 7% फॅट असणार 20 लिटर मिल्क आहे. त्यात बघा बरं, फ्रिक्वेन्सी आहे ही, फ्रिक्वेन्सी मध्ये हायेस्ट फ्रिक्वेन्सी किती आहे बघा, मला वाटतं 1. किती आहे, 1. हायेस्ट फ्रिक्वेन्सी असणारा जो क्लास असतो कोणता आहे, 4 to 5. या क्लासला म्हणायचं मॉडेल क्लास म्हणायचं. ज्या क्लासची फ्रिक्वेन्सी हायेस्ट आहे तो क्लास म्हणजे तो मॉडेल क्लास. मी तुम्ही या ठिकाणी फ्रॉम द टेबल we note that the maximum milk collected 80 liters. जास्तीत जास्त किती दूध कलेक्ट झाले, 80 लिटर. इज ऑफ द फॅट, त्याचं फॅट किती, 4 to 5. सो द मॉडल क्लास इज 4 to 5. हा मॉडल क्लास, हा काय आहे, मॉडल. आणि तुम्ही त्या ठिकाणी मॉडल क्लास म्हणून त्याला लिहिलं, हा क्लास मॉडल क्लास. आता हा मॉडेल क्लास आहे म्हटल्यावर याच्यावरून आपल्या व्हॅल्यू काढायचा. एल, एल म्हणजे काय, लोअर लिमिट, लोअर क्लास लिमिट ऑफ दी मॉडेल क्लास. हा मॉडेल क्लासचं लोअर क्लास लिमिट किती आहे, 4 आहे. म्हणून एल ची व्हॅल्यू काय आली, 4 आहे. पुढं त्या क्लासचं फ्रिक्वेन्सी किती आहे, 80. F1 न दाखवली. त्याच्या आधीचा क्लास कोणता रे, 3 to 4. याची फ्रिक्वेन्सी किती, 70. तिला F0 न दाखवायची. जो मॉडेल क्लास आहे त्याच्या नंतरचा क्लास कोणता आहे, हा आहे 5 to 6. त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे, 60. F2 न दाखवायची. F2 समजले. लिहितो मी या ठिकाणी, L is equal to lower class limit of the model class is 4. F1 is the frequency of the model class is 80. F0 is the frequency of the class preceding the model class is 70. F2 is the frequency of the class succeeding the model class is 60. फॉर्म्युला आत्ताच पाहिला आपण, आत्ताच आपण फॉर्म्युला पाहिला. काय रे फॉर्म्युला, एच काय रे, क्लास इंटरवल. बघा या ठिकाणी क्लास इंटरवल काय येते, 2 to 3. मॉडेल क्लास बघा 4 to 5. हायर क्लास, अप्पर क्लास लिमिट मायनस लोअर क्लास लिमिट, 5 minus 4 is 1. Therefore class interval is 1. Mode is equal to L plus in the bracket F1 minus F0 upon 2F1 minus F0 minus F2 multiplied by H is equal to 4 plus L ची व्हॅल्यू 4 plus
in the bracket f1 80 minus f0 70 upon 2 into f1 80 minus f0 70 minus f2 60 multiplied by h किती आहे 1 करा पुढे खाली आकडेमोड मग आता is equal to 4 plus in the bracket 80 minus 10 upon 2 into 80 160 minus 70 minus 60 multiplied by 1 4 plus 10 upon 160 minus 70 90 90 minus 60 30 10 upon 30 into 1 म्हणजेच काय रे 4 plus 10 upon 30 0 0 cancel 1 upon 3 into 1 म्हणजेच काय रे 1 upon 3 into 1 म्हणजे 1 upon 3 1 upon 3 is equal to 0.33 which is equal to 4.30 काय आला मोड कुणाचा the mode of the fat content mode of the fat content is 4.33% 33 4.33% समजले का तर अशा पद्धतीने हा मोड काढला सेकंड उदाहरण बघू आपण सेकंड एग्जांपल काय है electricity used by some families is shown in the following table. Find the mode for use of electricity. Use of electricity चे युनिट दिलेत आपल्या इथे 0 to 20, 20 to 40, 40 to 60, 60 to 80, 80 to 100, 100 to 120. 0 to 20 युनिट असणाऱ्या किती फॅमिलीज आहेत 30 20 ते 40 युनिट असणाऱ्या 50 फॅमिली 40 to 60 70 60 to 80 100 80 to 100 80 100 to 120 17 फॅमिली पहिल्यांदा हा चार्ट असाच ठेवला तर चालेल नाही तर याला काय करायचं आहे उभा व्हर्टिकल करून घ्यायचं पण याचे बघा इथं क्लासेस कंटिन्युअस आहेत का आहेत कंटिन्युअस आहेत क्लासेस कंटिन्युअस आहेत का बघायचे आहेत कंटिन्युअस 0 to 20 20 20 40 40 60 60 80 80 100 100 आहेत का तुझे क्लासेस कंटिन्युअस हा टेबल असाच ठेवला तर चालेल किंवा याला मी व्हर्टिकल करतो याच्यामध्ये बघा हायेस्ट फ्रिक्वेन्सी किती आहे बघा फ्रिक्वेन्सी म्हणजे नंबर ऑफ फॅमिली किती आहे तिथं 100 सगळ्यात मोठी फ्रिक्वेन्सी काय 100 मग 100 असणारा क्लास कोणता रे 60 to 8 ज्याची फ्रिक्वेन्सी मॅक्झिमम आहे त्या क्लासला म्हणायचं मॉडल क्लास म्हणजे हा कसला क्लास आहे मॉडल क्लास आहे लिहितो मी मग तो जर मॉडेल क्लास असेल तर या ठिकाणी मी काय म्हणतो फ्रॉम द टेबल वी नोट दॅट द मॅक्झिमम फॅमिली 100 is of the use of electricity 60 to 80 so the model class is 60 to 80 हा जर 60 to 80 मॉडेल क्लास असेल तर लिहितो मी या ठिकाणी मॉडेल क्लास ह्या क्लासची फ्रिक्वेन्सी काय 100 तिला काय म्हणू आपण f1 म्हणू त्याचा प्रिसिडिंग क्लास त्याच्या अगोदरचा त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे 70 त्याला f0 म्हणायचं याच्या नंतरचा क्लास काय आहे 80 to 100 त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे 80 त्याला f2 म्हणा झालं ठीक आता या ठिकाणी सगळ्या किमती लिहू आपण एल इज इक्वल टू हा जो मॉडेल क्लास आहे ना याचं क्लास लिमिट लोअर क्लास लिमिट किती आहे 60
म्हणून L ची व्हॅल्यू 60, F1 100, F0 70, F2 80. आता राहिला H म्हणजे क्लास इंटरवल, मॉडेल क्लासकडे बघा जरा, कोणता 60 to 80. हे लोअर क्लास लिमिट आहे आणि हे अप्पर क्लास लिमिट. या अप्पर क्लास लिमिट मधनं लोअर क्लास लिमिट मायनस 80 minus 60, that is 20. Therefore, class interval H is equal to class interval of the model class is 20. समजते? या फॉर्म्युला बघा आता काय फॉर्म्युला आपला, हा फॉर्म्युला मोड इज इक्वल टू L प्लस F1 minus F0 upon 2 F1 minus F0 minus F into H. Mode is equal to L is here 60. L किती आहे 60 plus in bracket F1 किती आहे 100 minus F0 70 upon 2 F1 2 into F1 100 minus F0 70 minus F2 किती आहे 8 multiplied by H ची व्हॅल्यू 20. सगळ्या व्हॅल्यू ठेवून करा कॅल्क्युलेशन. मग is equal to 60 plus 100 minus 70 30 upon 2 into 100 200 minus 70 minus 8 multiplied by 20 is equal to 60 हा 30 upon 200 minus 70 किती 130 130 minus 80 50 and 30 upon 50 multiplied by 20. 30 upon 50 0 0 cancel 3 upon 5 into 20 5 5 5 40 4 into 3 12 60 plus 20 is equal to किती आलं 72. काय आलं हे यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी 72. काय त्याला युनिट काय युनिट त्याचं काय युनिट म्हणजेच मोड फॉर यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी इज इक्वल टू 72 युनिट 72 युनिट्स. समजले? बघा दोन प्रश्न आपण सोडवले. दोन्ही प्रश्नामध्ये आपण पाहिलं होतं जो टेबल आपल्याला दिलेला आहे तो त्या टेबल मधले क्लासेस हे कंटिन्युअस क्लासेस, त्यामुळे काही आपलं काम वाढलेलं नाही. जर ते क्लासेस कंटिन्युअस क्लासेस नसतील तर मात्र क्लासेस कंटिन्युअस करून घ्यावे लागतात. मेडेल मध्ये पण पाहिलं होतं क्लासेस कसे लागत होते कंटिन्युअस करून घ्यावे लागत. तसंच या ठिकाणी सुद्धा कंटिन्युअस क्लासेस घ्यावे लागतात. समजले? दोन उदाहरणं झाली बोर्डची दोन. अजून दोन उदाहरणं आहेत. ही दोन उदाहरणं आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार. दोन उदाहरणं आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार. तोपर्यंत या उदाहरणांचा सराव करा. या उदाहरणांचा सराव करा. समजतंय का सगळ्यांना? समजतंय? ठीक. म्हणजे या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 6.3चा पहिला पार्ट, त्यामध्ये आपण दोन उदाहरणे आपण काढलेले. बाकी उदाहरणे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू. तोपर्यंत हा व्हिडिओ पहा, व्हिडिओना लाईक करा, व्हिडिओना इतर मुलांसाठी शेअर करा. आणि जर स्टँडअप मॅथ्स बाय सुरेश शिंदे या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून रोजच्या रोज नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येतील आणि तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील.
तर पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढचा पार्ट पाहू.